माझे मित्र अनवर राजन, आमच्या युक्रांचे साथीदारी, नवीन युक्रांच्या तरुण पोरं प्रवीण सप्तरशी. आणि खरं म्हणजे मी काय फारसा व्याख्यानमालेमध्ये किंवा असं व्याख्यानं द्यायला जाणाऱ्यापैकी फारसा नाही. मी आपलं गावच्या चावडीवर उभा राहून लोक जमा करून जसं जमल तसं बोलणाऱ्यापैकी एक आहे. तसा माझा राजकारणाशी काही संबंध नाही आहे. मी राजकारणात कसा आलो, कसा ओढला गेलो, माझं मलाच कळालं नाही शेवटपर्यंत. आमचं कुटुंब फार गरीब असल्यामुळं मला शिकायला पैसे नव्हते, म्हणून रोजगार हमीवर कामाला जायचो आणि पैसे जमा करून शाळेत कॉलेजला जायचो. दरम्यानच्या काळात दुष्काळ होता, आम्ही सारेच रोजगार हमीवर काम करायचो, गावातले तरुण पोरं. आणि मग त्या काळामध्ये काम मिळालं, कामाचे पैसे मिळाले नाहीत, मापात घोळ घातला, अशा साध्या साध्या प्रश्नावर मजुरा आम्ही शिकलेले असल्यामुळं आमच्याकडे हिशोबाला यायचं. तिथंच आम्ही झाडाखाली बसून हिशोब करायचो. समजा काय गोंधळ झाला असला तर मग मोर्चा काढ, आंदोलन कर, असं काहीतरी करायचो आम्हाला जसं जमल तसं. तेव्हा आम्हाला कधी कळालं नव्हतं की आंदोलन हे एक शास्त्र आहे. मग हळूहळू आम्ही तिथं समाजवादी चळवळीच्या जवळपास ओढायला लागलो. त्यांना काय वाटलं की ही पोरं लोक जास्त जमा करतात, म्हणून मग पुढारी पण आमच्याकडे यायला लागले. मोर्चा काढायचं झालं की आज आपणाला मोर्चा काढायचं म्हणायचं. हळूहळू ओढलो गेलो. आणि युवा क्रांती दल हे साधारणतः विद्यार्थ्यांची चळवळ होती आम्ही कॉलेजला असताना. आणि तुम्हाला मी अभिमानानं सांगेन की महाराष्ट्रात साऱ्यात जास्त शक्तिशाली संघटन जर कुठं होतं तर ते मराठवाड्यात होतं. कारण मराठवाड्यामध्ये फारसे नवे प्रयोग फार महाराष्ट्रात साऱ्यात जास्त झाले. शिवसेना पण साऱ्यात जास्त मराठवाड्यात, युक्रांत पण मराठवाड्यात साऱ्यात जास्त, पूर्णवेळ कार्यकर्ते पण मराठवाड्यातले जास्त होते. आणि तरुण पोरं इथं बसले त्यांना मी मुद्दाम सांगेन की कोणीही फारसं चांगल्या घरातला पोरगा पूर्णवेळ कार्यकर्ता आमच्याकडे नव्हता. सारे साधारणतः मध्यमवर्गीय कमी आणि गरीब जास्त. शिकल्यावर नोकरी लागली आणि युक्रांशी संबंध आल्यामुळं कुमार सप्तरशी मधून यायचे डॉक्टर. आमच्याकडे एक मोठा संस्थाचालक होता शाळा चालवणारा, त्याच्या विरोधात युक्रांनी आंदोलन चालू केलं होतं. मी त्याच्यात फारसा नव्हतो त्या आंदोलनात, पण कॉलेजला शिकायला होतो. आणि आम्हाला कॉलेजला शिकताना म्हणजे युक्रांकडे कसं वळलो मला माहीत नाही, पण आम्ही जरा गावातली पोरं विरुद्ध शहरातली मुलं असा एक सारखा संघर्ष असायचा ग्रामीण भागात. आणि गावाकडले गरीब आलेली पोरं दबकून राहायची. मग ते गावाकडेच होत होतं असं नाही आहे. पहिल्यांदा युक्रांमध्ये आलो तर मला पुण्याच्या पोरांची भीती वाटायची. युक्रांच्या ते असलं काहीतरी वाचलेलं जड सांगायचे, आम्हाला काही कळायचंच नाही. मला तर पहिल्यांदा मी युक्रांमध्ये आलो समाजवाद सुद्धा कळत नव्हता. म्हणजे अभ्यास करून, चिंतन करून, त्याच्याबद्दलचं फारसं गहन विचार करून आम्ही काय आंदोलनात आलेले नव्हतो ना युक्रांमध्ये. आमची गरज होती जीवनाची. आम्हाला मिळणाऱ्या पगारीच्या संबंधाचा संघर्ष ही आमची गरज होती. आमचा कामाची चोरी होत होती, म्हणून आम्ही आंदोलनात गेलो. आणि आंदोलनात इतर साथीदार मिळाले म्हणून त्याच्याकडे वळलो. आणि मग नोकरीला लागल्यानंतर 15 दिवसात कुमार सप्तरशी आले, आंबेडकर पुतळ्यावर सभा झाली. आणि आता रंगा युक्रांचं पूर्ण वेळ काम करेल. मला कुणी विचारलं नाही करतो का, काय करतो, काहीच नाही विचारलं. मी आपला सभेत लांब उभा होतो, कारण मला बोलता वगैरे काही येत नव्हतं. बोलवलं ना तर खांद्यावर हात टाकला आणि म्हणलं आजपासून आमचा पूर्ण वेळ कार्यक्रम. घरच्या लोकांना असं वाटलं होतं की 15 दिवस झालं पोराला नोकरी लागली, आता बरं होईल, त्याचं तर बरं होईल, आपणाला नाका होईल. दिली सोडून नोकरी. नंतर बँकेतच गेलो नाही. त्याला मी राजीनामा देतो असं सुद्धा म्हणायला नाही. DCC बँकेची नोकरी होती. आणि नंतर औरंगाबादला शिबिर झालं आणि डायरेक्ट राशीनला आलो कम्युनसाठी.
त्याच्यानंतर आजपर्यंत त्याच्यातच आहे. पण असा कधी प्रश्न पडला नाही, इन्सिक्युअर वाटलं नाही. संघटन जर चांगलं असेल, संघटनाच्या साथीदाराचे आपापसातले मतभेद असून सुद्धा जर सौजन्याने विचार करण्याची पद्धत आणि वागणूक जर चांगली असेल, तर सर्वसामान्य माणसातून आलेल्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला संघटन हेच त्याचं घर असतं आणि संघटन हे त्याचं संरक्षण असतं. दुर्दैवानं हे ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी माणसाचं फ्रस्ट्रेशन वाढतं. मग आम्हाला हळूहळू असं वाटायला लागले की वाचायला पाहिजे आपण. राशींचं तुम्ही बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. राशींनी आम्हाला शिकवलं. मला आंदोलनाच्या संबंधातली भूमिका आजची उद्या तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगेन की मला काही येत नव्हतं. जे काही शिकवलं ते कुमार सप्तऋषीने आणल्यानंतर आंदोलनाने आम्हाला शिकवलं. आंदोलन टाळू शकत नाही कोणी. आणि एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण बसलोय, जगाच्या पाठीवर एवढा आंदोलन करणारा आणि एवढा क्रांतिकारक नेता जगाच्या इतिहासात, क्रांतीच्या इतिहासात गांधी एवढा मोठा कोणी झाला. कोणी लेनिनचं नाव घेतील, कोणी हुचिमिनचं घेतील, कोणी कुणाचं घेतील. सारे बाहेर गेले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ते बाहेरून लढत होते. देश सोडून जावं लागलं त्यांना. पण गांधीबद्दलचं जे गांधीने आम्हाला जे शिकवलंय, गांधीला बरेच जण अराजकवादी पण म्हणायचे ना. बरेच जण म्हणायचे की सातत्यानं सरकारच्या विरोधात बंड करणं हे अराजक आहे. आणि आपल्याकडे हे सारं उपलब्ध आहे कार्यकर्त्यांना. ज्या ज्या युक्रांच्या कार्यकर्त्याला काय करावं असा प्रश्न पडेल, किंवा जे कोणी सामाजिक काम करायची इच्छा असणारा माणूस असेल त्याला आपण काय करावं हे ज्यावेळेस वाटेल, आणि एखाद्या प्रश्नाच्या समोर जाताना कसं जावं हे जर वाटत असेल, तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतला गांधींचा सत्याग्रहाचा इतिहास वाचावा. त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आपल्यासाठी तयार आहे. आम्ही आंदोलनात गेलो, आम्हाला काहीच माहित नव्हतं. पोलीस यंत्रणा नाही, काय नाही, काय नाही. फक्त एकच वाक्य, भ्यायचं नाही, भीती काढून टाकायचं. एक मोठं आंदोलन आमचं झालं होतं राशीनला. मला मारलं होतं, नंतर विसापूरमध्ये जेलमध्ये टाकलं आणीबाणीनंतर. एवढे प्रचंड लोक जमले की लोकाला असं पोलिसला असं वाटायला लागले की आता यांना कंट्रोल करायचं कसं. त्यांनीच मला पोलीस गाडीवर उभा केलं, तुम्ही भाषण करायचं. त्या गाडीवरून मी भाषण केलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन मला पकडलं, गाडीवर का चढलाच म्हणून. त्याला कंट्रोल होईना गेलं म्हणून गाडीवर त्यांनीच चढवलं आणि दुसऱ्या दिवशी मला पकडलं, गाडीवर का चढला. मारलं, पण SRPने मारलं, पोलिसनी मारलं, धरून वडून नेलं, मध्ये टाकलं. कुमाराला सोडवायला. कुमार म्हणला अरे सांगाव तर का. मी म्हणलं आंदोलन केल्यावर ते पकडणार, मध्ये घालणार, ह्याच्यात सांगायचं काय नवीन. माणसाच्या मनातली भीती घेतल्यानंतर साऱ्या प्रश्नाची उत्तरं सापडायला लागतात. हे आम्हाला आंदोलनाने शिकवलं. मराठवाडा तसा आंदोलनाची भूमी आहे. आणि माणूस, माझं असं मत आहे की संघर्षाचं जीवन माणसाला समृद्ध बनवतं. नाहीतर श्रीमंताची पोरं खातेत, बाहेर येतात, काय करत नाहीत काय नाही, पुन्हा घरी जातात, त्याच्यातच राहतात, त्यांना बाहेरचं काय माहीतच राहत. माणसाचा जीवनाचा संघर्ष हे तुम्हाला माणसाला पूर्ण अंगाने समृद्ध बनवतं. राजकारण हे अपरिहार्य आहे. कुणी जर म्हणत असेल मी राजकारणी नाही, तो साऱ्यात जास्त देशाला घातक माणूस आहे. ह्या परिस्थितीत होणाऱ्या सर्व प्रश्नाच्या संबंधातले संदर्भ लक्षात घेऊन त्याच्यावर संघर्ष करायची तयारी करणं हे आंदोलनाचं सर्वात महत्वाचं काम. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणजे आम्हाला शिकवलं जायचं, प्रश्नाची सहानुभूती संघर्ष करणारा माणूस निर्माण करतो. सहानुभूतीनंतर लोकांचा सहभाग वाढायला लागतो. लोकांच्या मध्ये सहानुभूती निर्माण झाल्यानंतर सहभाग वाढायला लागतो. सहभागानंतर लोक संघर्षामध्ये सामील होतात
आणि संघर्षातूनच समर्पण करणाऱ्या लोकांचा संच निर्माण होतो, संघटन निर्माण. बिना आंदोलनाचं जगाच्या पाठीवर परिवर्तनाची लढाई लढवताच येत नाही. ते पुस्तकातून होत नाही. परिवर्तन हे रस्त्यावरच होतं. का? आंदोलनं हे माणसाला शिकवतात, आंदोलनं हे माणसाला समज निर्माण करतात. म्हणून डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी एक वाक्य वापरलं होतं, मोर्चात किती लोक आहेत महत्वाचं नाही आहे, तुमच्या एखाद्या प्रश्नाच्या संबंधात काढलेल्या मोर्चात लोक किती महत्वाचे नाहीये, मोर्चा लोकाला चर्चा करायला शिकवतो. एखादा माणूस रस्त्यावर येऊन जर बोंब मारायला लागला तर दुसरे 4 घरातले लोक विचारतात का बोंबलतो, मग चर्चा. दुर्दैवानं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मोर्चा लोकांच्या चर्चेचा नाही तर नेत्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. मी किती लोक मोर्चाला आणलो ह्याच्यावर मोर्चाचं गणित निर्माण झाल्यामुळं लोकांना त्या मोर्चाबद्दलची उदासीनता असते, मोर्चात असून सुद्धा. आणि हे परिणाम समाजाच्या सर्व क्षेत्रावर होत आहेत. संघर्ष निरंतर असतो, माणसाच्या जीवनातला संघर्ष निरंतर असतो. आणि हे निरंतर संघर्ष तुम्हाला रस्त्यावर बरोबरी. मला एकाने म्हणलं निस्वार्थीपणे काम करता यार तुम्ही. मी म्हणलं नाही, हे निस्वार्थीपणा, त्याग हे जे शब्द आहेत ना, हे माणसाला अहंकारी बनवणारे शब्द आहेत. ज्यावेळेस माणूस स्वतः मी फार त्यागे म्हणायला सांगतो तेव्हा तो अहंकारी बनतो. आणि ज्या दिवशी तो अहंकारी बनतो तेव्हा तो लोकांपासून बाजूला जायला. म्हणून त्याग, निस्वार्थ हे कसे शब्द आहेत, माणसाला अहंकारी बनवतात, लोकांपासून तोडायचा प्रयत्न करतात. मी म्हणाला निस्वार्थी नाही आहे. माझा स्वार्थ समुदायाच्या स्वार्थाबरोबर जोडल्या गेल्यामुळं आम्ही सर्व मिळून एकत्र येतो. एखाद्या कॉलनीत पाणी येत नाही हे मला राग येतोय, पण साऱ्यांच्याच घरात पाणी येत नाही, एकत्र करून स्वार्थ साधणं माझ्या स्वार्थाला सुद्धा सोपं आहे. म्हणजे मी एकटा मागण्या करून नाही काही करू शकत, पण सर्वांना बरोबर घेऊन तीच मागणी घेऊन गेलो तर माझा प्रश्न सुटतो. हा सत्तेशी संघर्ष आहे. सत्तेशी संघर्ष करताना समजा मी तुम्हाला सत्ता कशी असते ते पण सांगतो. त्याचे उदाहरण आम्हाला आयुष्यात वाचून नाही मिळाले, आम्हाला संघर्षातून मिळाले. एखाद्या वार्डात पाणी नाहीये, कुणी टँकरने आणून एनजीओ वाला वाटायला लागला की तो असा रिपोर्टमध्ये सांगतो की मी टँकर पाणी वाटलं. एका ठिकाणी मला असं घडलं. मी त्याला म्हणलं तू पाणी का वाटतो? ज्याच्यासाठी मतदान देऊन सरकार निवडून दिले त्याला का नाही सांगत? त्याला सांगायचं असेल तर साऱ्या कॉलनीतल्या लोकांना, म्हणजे पाणी वाटतो म्हणून तुमचा महापौर तुमचा सत्कार करायला येईल. हा माणूस फार समाजसेवी आहे बरं, पाणी वाटतो वार्डात, त्याचा सत्कार ठेवला, महापौर येतील, हार घालतील. तोच महापौर त्या वार्डातल्या लोकाला एकत्र करून पाण्यासाठी संघर्ष करेल तेव्हा पोलीस घालून लाठ्या पण घालेल. हा सत्ता संघर्ष. आणि हा मी कुणाच्या उपकाराने, गांधीच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होतं, 30 साली गांधीनं आंदोलन थांबवलं तर बऱ्याच जणांनी आरोप केला. गांधी काय म्हणाले, मला दिलेलं नको, मला इंग्रजांनी दिलेलं स्वातंत्र्य नको आहे, माझ्या माणसाची मनाची तयारी करून आम्ही घेतलेलं स्वातंत्र्य मला पाहिजे, आम्ही मिळवले. आणि म्हणून मला कुण्या पाणी वाटपवाल्याने पाणी वाटलेलं पाणी मला नको, तर ज्याच्यासाठी संघर्ष केला आणि सत्ता निर्माण केली आहे त्याच्या सत्तेच्या हातातून हिसकून घेतलेलं मला हवं आहे. हे खरं आंदोलनाचं स्वरूप आहे आणि हे महत्वाचं. आणि माणसाला आत्मभान निर्माण करतं आंदोलन. तू शक्तिशाली आहेस आणि आपल्याकडं सर्व सत्ता, कुण्या एका पक्षाची नाही, सर्व सत्ता समाजसेवा करणाऱ्या लोकांचं कौतुक करतात. आणि तेच प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या संघर्ष करणाऱ्या लोकांना सत्ताविरोधी समजून सत्तेचा दंडुका खावा लागतो. आणि गोड गोड बोलून नाही भागत. लोक आम्हाला काय म्हणतात, अहो तुम्ही लय तिखट बोलता राव.
म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नावर कुणाची तर भूमिका घ्यावी लागेल ना, कुठलं चूक आहे कुठलं बरोबर आहे म्हणावं लागेल ना. आणि हे आंदोलनाची उपज करणारं बीज आहे. हे चुकीचं आहे, त्याच्या विरोधात मी उभा राहणार. त्याच्या चुकीच्या विरोधात मी उभा राहणार असं म्हणावं लागतं. आपल्याकडे कसं झालंय, सत्तेबद्दलची उदासीनता प्रचंड. मी राजकारणी नाही हा मोठेपणा. मिळवायचं तर राजकारणातलं सारं, पण सांगायचं आहे राजकारण एवढं बेकार कोणी नाही. देशात, आमच्या देशातलं राजकारण साऱ्यात घाणेरडं आहे. कुणा निवडून दिलेलं आहे? निवडून कुणा दिलेलं आहे? मी गावात आत्ता सुद्धा सांगतो, राजकारण खराब आहे म्हणलं, अरे म्हणलं यार तुम्ही उडीद पेरून जुंधळ्याची रास करायला गेलं तर कशी काय रास व्हायची? उडीदच येतील ना. दारू पिऊन मतं द्यायला लागले तर दारुड्यात जन्माला येणार. दारू पिऊन मतं द्यायचं आणि गांधी जन्माला यायचं, कसं काय यायचं? आणि कुठे नीतिमत्ता राहिले हो? कुठे राहिले म्हणे नीतिमत्ता? तुम्हाला मी उदाहरण सांगतो. गांधींच्या सत्याग्रहामध्ये भाजी निहायला आलेली बाई सत्याग्रहात जायची अपेक्षा होती तिला, पण तिच्या अंगावर सोनं होतं भरपूर. सोनं घालून सत्याग्रहात जायचं नव्हतं. तिनं ते सोनं काढलं, रुमालात बांधलं आणि अनोळखी माणसाच्या हातात पत्ता लिहिला आणि त्याच्याजवळ ते सोनं दिलं. पत्रकाराने विचारलं की हे तुम्हाला ओळख आहे का? तर म्हणे नाही. मग हे सोनं तुम्ही त्या माणसाजवळ देताय, तो घरी कसा घेऊन जाईल? ती म्हणाली ज्याच्या अंगावर खादीचे कपडे, तो माणूस असं करणं शक्यच नाही. हे मूल्य आंदोलन जन्माला घालतं. हे नीतिमूल्य आंदोलन जन्माला घालतात. कारण एवढा विश्वास होता त्या खादीवर. म्हणून मी माझ्या हमेशाच्या भाषणात सांगतो, खादी हे वस्त्र नाहीये, स्वातंत्र्य लढ्याचं शस्त्र होतं. गांधी वस्त्र नव्हतं. खादीचा कपडा घालणारा माणूस, इंग्रजाला एवढी भीती वाटायची की ते हातात शस्त्र असलेल्या माणसापेक्षा सुद्धा खादीच्या कपड्याच्या माणसाला घाबरत होते. ही ताकद कुणी निर्माण केली? तर गांधींच्या आंदोलनाने केली. आणि आज तुम्हाला सांगतो शेखबाई, नेत्याच्या पुढे पुढे करायची सवय कार्यकर्त्यामध्ये का निर्माण झाली? आंदोलनं बंद पडलेत आणि नेते महत्वाचे बनले. आणि जे आंदोलन करणार होते, आम्ही युक्रांचं आंदोलन करत होतो, कुमार आमचे नेते आंदोलनात सारखा आम्हाला जिल्हाबंदी व्हायची. आम्हाला एका महिन्यात 2-2दा 3-3दा जिल्हाबंदी व्हायची. प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट, मला किमान 100 बाऱ्या प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट झाले. सर उद्या नेता येणार आहे तर ह्याला रात्री पकडून घ्या. आंदोलन असेल, चळवळी असतील तर सत्तेवरला नेता हे रस्त्यावरल्या नेत्यापेक्षा कमी लेखला जायचा आणि कमी दिसायचा. आणि हे गांधीनं घालून दिलेलं आहे. पंचम जॉर्जला भेटायला गांधी चालले होते, बोलवलं म्हणून. त्यांना असं एक कोड आलं की हे कपडे घालायचे अंगावर. गांधी आपलं कपडे त्यांचा त्यांनी हाताने विणलेला पंचा अंगावर टाकून निघाले जॉर्जला भेटायला. पंचम जॉर्ज. सेक्रेटरी म्हणाला पंचम जॉर्जचा कपडे तो नहीं है अंग पे उनके. हाँ, चर्चिल बोल रहा था बहुत नंगा रहता है मगर देखेंगे तो सही है तो कैसा. मग गांधीला भेटायला बोलवलं. पंचम जॉर्ज म्हणाले एवढे कपडे अंगावर कमी. पत्रकारांनी विचारलं तर पत्रकाराला गांधींनी सांगितलं आम्हा दोघांचेही कपडे तुमच्या राजाने घातलेत, त्याच्यामुळे माझजवळ होते तेवढे घातले. आणि तिथं जाऊन पंचम जॉर्जने विचारल्यावर असं म्हणाला, बापू की आमच्या देशातल्या साऱ्याच लोकांचे कपडे तुम्ही तुमच्या अंगावर घातल्यामुळे जे शिल्लक होतं ते घालून आले. ही बोलायची ताकद दूर तीर्थ जगावर राज्य करणाऱ्या एका राजाला आंदोलनातून मिळालेली होती. आणि कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवा, तुम्ही सारेच कार्यकर्ते, तुम्हाला नेत्याची कधीच गरज नाहीये. नेत्याला तुमची गरज आहे हे आधी लक्षात घ्या. आणि आम्हाला युक्रांनी हेच सांगितलं
कधीच कुमार आमच्यापेक्षा वयाने जास्त होता, पण आम्ही कधी याहो जावं म्हणून बोललो नाही किंवा ते नेता आहे आमचा असं नाही. आमच्याकडे कुणी कुणालाही यारतोर बोले. नेता मान्य करून गांधीला सारेच नेता मानत होते, पण साऱ्याचे मतभेद होते, तरी सारे नेता मानत होते, कुणाचेच जमत नव्हतं. कार्यकर्ता ही रक्तवाहिनी आहे, संघटनेची रक्तवाहिनी कार्यकर्ता आहे आणि मेंदू हा नेता आहे. रक्तवाहिनीने मेंदूला रक्त पुरवलं नाही तर लकवा मारतं, हे नेत्यालाही समजायला पाहिजे आणि आपण रक्तवाहिनी हे कार्यकर्त्याला पण कळायला पाहिजे. अलीकडे आपण आंदोलनापासून बाजूला गेलो. लोक राजकीय नाही म्हणत म्हणत बाजूला होत गेले आणि आंदोलनाशिवाय सत्ता जेव्हा निर्माण व्हायला लागतात तेव्हा त्यांचं स्वरूप काय राहतं ते आपल्याला चित्र बघायला मिळतं. आम्हाला मोठे मोठे आंदोलन, शेतकरी आंदोलन, आम्ही राजकारणाशी आमचा काही संबंध नाही, पण शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पार सोडवणारा तर राजनीती आहे ना, प्रश्न सोडवणारा राजकारण आहे ना. असं शेतकरी नेत्यांनी कुण्या बोललं नाही की माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले नाहीत तर ही सत्ता आम्ही उलटून टाकू, असं म्हणायचंच नाही कधी. का? सत्तेबद्दलची उदासीनता आपणाला आपल्या संस्कृतीत सुद्धा मिळते. यती धर्माला फार महत्व. भारताच्या धर्माच्या क्षेत्रामध्ये यती धर्माला फार महत्व आहे. अंकुश ठेवणारा सत्ता क्षत्रियांनी करायची, पण मार्गदर्शन उच्चवर्णीयांनी करायचं. आता ती सत्ता नाही आहे, सत्ता आता लोक निर्माण करतायत. संविधानाबद्दल आपणाला इतकी उदासीनता आहे, पण तुम्हाला मी सांगतो, गावात आम्ही गांधी म्हणजे लोकांना नको आहे असं नाही आहे, गांधीला 150 वर्ष झाले जयंतीचे. आम्ही एक 10 लोकांची टीम केली. 45,000 विद्यार्थ्याच्या पुढे आम्ही गांधी सांगितलं. 200 शाळांच्या मध्ये प्राध्यापक आम्हाला विचारत होते, असा गांधी आम्हाला माहितच नव्हता. कारण संघर्षाचा गांधी लपवून ठेवला आणि एका गालात थापड मारले की दुसरी गाल पुढे करणारा गांधी सांगितला. त्याचा परिणाम झाला असा की आंदोलनासाठी आम्ही माओचं, आंदोलनासाठी आम्ही होचिमिनचे, आंदोलनासाठी आम्ही लेनिनचे नावं घ्यायला लागलो, पण गांधी एवढा क्रांतिकारक आंदोलनकारी नेता दुसरा नव्हता, त्याच्यापासून आम्ही दूर गेलो. आणि भारताच्या संपूर्ण जमिनीत रक्तात ज्यांनी भिनलेला माणूस आम्हाला आंदोलन शिकवलं ते जगाने मान्य केलं आणि आम्ही त्यांच्यापासून बाजूला. काय गांधीबद्दल बोलतात म्हणजे आम्ही काय गांधीवादी फार असं आधी होतो किंवा काय, गांधी वाचला लगेच त्यांचा अभ्यास करून आलो नाही आपण. आम्ही जेव्हा आंदोलनात जायचो तेव्हा नंतर का तो वाचला असं की वाटायचं की हेच तर आपलं जवळचं नातं आहे. आणि आंदोलनामधल्या नेत्यांचं एक वैशिष्ट्य आहे, नेता भित्रा असता कामा नये. आम्ही एकदा नामांतराच्या आंदोलनात, मी उदाहरणं सांगतो कसं कसं आम्हाला घडवलं लोकांनी. नामांतराच्या आंदोलनात आंबेडकर पुतळ्यापाशी आम्ही सत्याग्रह करत होतो. प्रचंड लोक जमा झाले. आमच्यापैकी मी एकटाच होतो, बाकी सारे कार्यकर्ते असे बाजूबाजूला. प्रचंड पोलीस फाटा आला आणि SP म्हणाले की लोक घाबरले, आता आपल्याला मारणार. तिकडून पोलीस आला आणि म्हणाला की जोरात स्पीकरवर सांगितलं, यू आर अंडर अरेस्ट. मग आता लोकांना असं वाटलं की ह्याला पकडून आपल्याला मारतील. मलाही भीती वाटत होती, म्हणजे मला असं वाटलं की आता आपण कंट्रोल कसं करणार लोकांना. आमचं वय तेव्हा 27-28 वर्षाचं असेल जास्त. मी आपलं सहज म्हणालो, हे तर रोजच म्हणता, नवीन काय ह्याच्यात. आम्ही 10-12 अटक झाले, तुम्ही रोज अंडर अरेस्ट म्हणता, हे काय. लोक हसलेले, एकदम रिलीफ झालं त्यांना, की त्यांना वाटलं भ्यायचं नाही, आता काही होत नाही. हे मला कोणी पहिलं शिकवलं नव्हतं. तिथं अचानक एकानं म्हणलं ह्याला का भ्यायचं. एका बिना शिकलेल्या माणसाने मला शिकवलं की ह्याला का भ्यायचं.
आणि माझ्यात मग त्याला निर्माण झालं की ह्याला भ्यायचं कसं नाही तर बोलायचं काय. आताच्या आंदोलन म्हणजे ऍडजस्टमेंटचे. मोर्चा काढला, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन दिलं की केळं वाटतात पोलीस, कुण्यात गाड्यावरले लुटून आणून 2-2 केळे दिले, ते केळेवालीची माती. ह्यांचं बी संपलं त्यांचं बी संपलं, मिटलं सारं. त्यांना काय हवं असतं, शांत राहावं. आम्हाला काय असतं, आम्ही नेता झालो. त्याच्यामुळे लोक आमच्यापासून बाजूला चाललेत. लोकांना आम्ही शिकवतच नाही. आजची परिस्थिती बघा, आज गरज काय आहे? महागाई वाढली, बेकारी आहे, प्रचंड सारे प्रश्न आहेत. साऱ्या प्रश्नावरून सारे पक्ष बीजेपीचं कौतुक ह्याच्यात आहे की न साऱ्या देशाला आपल्या अजेंड्यावर आणलं. लोकांच्या प्रश्नापासून बाजूला घेऊन आपल्या अजेंड्यावर आणलं. रोज मंदिर मस्जिदची चर्चा, धर्माची, जातीची, पंथाची चर्चा करायची. मूळ प्रश्नापासून आम्ही बाजूला गेल्यामुळं आंदोलनातली तीव्रता संपली आहे. ह्याचं कारण आहे. सारखा मला प्रश्न पडतोय, आंदोलन झालं नाही. नवीन तरुण पोराला तर आंदोलन वगैरे काही करायचंच नाही. त्यांना वाटेल त्यांच्यामध्ये आहे ती समज, पण निर्माण करणाऱ्या माणसाला कॉन्फिडन्स पाहिजे. आता मी आहे, मला स्वतःलाच जर सत्य आणि नैतिकतेवर विश्वास नाही, काय नाही हो, नीतिमत्ताच राहिली नाही असं मीच म्हणालो, तर मलाच कॉन्फिडन्स नाही, तर मी लोकाला मूल्य त्याचं सांगू कसं शकेल? आंदोलनाची गरज काय? माणूस घडायसाठी आंदोलनाची गरज आहे, फक्त राजकीय मागण्या मान्य करण्यासाठी नाही आहे. तुझं सर्व अंगाने तू जर डेमोक्रेटिक बनायचं असेल, तुला माझ्या हक्काची मागणी मला मिळाली पाहिजे, कुणीतरी देता कामा नाही, मला ती मिळवून घ्यायची. गांधींनी दर 10 वर्षांनी आंदोलन केले, मोठे मोठे आंदोलन झाले, पुढे ढकलत राहिले, कारण त्यांना जोपर्यंत कॉन्फिडन्स आला नाही की आत्ता माझी माणसं, आम्ही मिळवलंय हे स्वातंत्र्य, म्हणून छातीवर हात ठेवून सांगायचा, त्यांची अवस्था जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळवणं काय उपयोगाचं नाही. म्हणून एक म्हण आहे, भीक देने से गरीबी नहीं जाती, अधिकार देने से जाती. अधिकाराची जाणीव करून, अधिकार निर्माण करून, अधिकार हिसकून घेण्याची ताकद कार्यकर्त्यांनी लोकात निर्माण करावी लागते. पण दुर्दैवानं या देशातल्या कुण्याच पक्षाच्या नेतृत्वाला तशा स्वरूपाचा कार्यकर्ता आता नको. आणि कार्यकर्ते कशा लाभधारक झाले, कार्यकर्ते खूप लाभधारक झाले. मी माझ्या डोळ्यानं बघतोय. मी साहेबाच्या नेत्याच्या पुढे पुढे करून मला कुठलं काम मिळेल? आणि लोक म्हणतात, मला स्वतःला म्हणतात, 50 वर्ष झालं राजकारण करतो, शबनम माड करतो, गावात फिरतो. मग काय करायचं? गाडी, चष्मा, मोठे गळ्यात साखळी, ते कुत्र्याच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी, ते सारं घालायचं. मग रिमोट कंट्रोलच्या गाड्या. मग आम्ही साहेबाचे चमचे आणि आमचे काही चमचे माग, त्यांनी टाळ्या वाजवायच्या. तेवढाच मला मोठेपणा, लोक संबंध नाही लोकांचा काय. आणि त्याच्यामुळे एका संकुचित लोकांच्या मध्येच राजकारण राहत गेले. राजकारण सर्वव्यापी व्हायला पाहिजे. आता आपण संविधान वाचलं. भारतीय संविधानाला लोकांच्या सहभागाची लोकशाही हवी आहे. भारतीय संविधानाला लोकांच्या सहभागाची लोकशाही हवी आहे. म्हणून गणतंत्र दिवस आणि स्वतंत्र दिवस 2 वेगळे आपण करतो. एक लक्षात घ्या, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, लोक राजकीय बनले पाहिजेत. लोक राजकारणापासून बाजूला जाता कामा नये. आणि आम्ही साऱ्यांना, सर्व पक्षाच्या ठराविक लोकांनी, हे मी जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण कोण कुणाच्या बी पक्षात गेलं तर कुणाबद्दल काही वाटतच नाही आपल्याला, आणि त्याला पण काही वाटत नाही. ह्याचा अर्थ असा की तुमचे मतभेद कधीच नव्हते वैचारिक, तुमचे वैचारिक मतभेदच नाहीत. आणि माझा नेता गेला की मी बी गेलो. मग तू नेत्याचा होतास का पक्षाचा होतास का विचाराचा होतास, ह्याचा विचार माझ्या मनात कधी आलाच नाहीये. आणि म्हणून मग लोकांच्या पुढे चित्र माझं असं निर्माण झालंय, ह्यांचं काय हो, ह्यांचा नेता जिकडे जाईल तिकडे जातात.
पण कार्यकर्त्यांनी मनात शोध घेऊन बघा की माझा नेता जिकडे जाईल तिकडं त्याच्या भल्यासाठी मी त्याच्या मागे का फिरू? मी ज्यांच्या प्रश्नाच्या संघर्षासाठी हे आंदोलनात आलो, ज्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझं सर्व सोडून इथं आलो, त्यांना सोडून फक्त नेत्याच्या सोयीसाठी मी त्याच्याबरोबर जाणार नाही, हे ज्या दिवशी कार्यकर्ता संमेलन उभा राहील त्या दिवशी नेते पक्ष बदलायचं बंद करतील. असं कसं काय होऊ शकतं? कोण आणणार ठिकाणावर? लोकांचा संघर्षच ठिकाणावर आणेल ना. मग लोकांचा संघर्ष उभा करायला लोकांना सांगणार कोण? हे माझं तुमचं काम आहे. आणि आम्ही त्याच्यापासून बाजूला जातोय ना, आम्ही आमच्या पळवाटीचा शोध ह्याच्यात करतोय. काय राहील नाही, मूल्य राहील नाही, त्याग राहील नाही, मला सोडून. म्हणजे मी तेवढा त्यागी आहे, मूल्यवान आहे, बाकी सारी जनता अशीच आहे, असा एक अहंकार निर्माण होत चाललाय. त्यागाची किंमत कधीच कमी होत नाही. म्हणून दादा धर्माधिकारीने एकदा लिहिलं होतं एका पुस्तकात, सर्वोदयमध्ये का काहीतरी आहे. दादा धर्माधिकारी म्हणतात एखाद्या नगरपालिकेमध्ये समजा सारेच खिशे कापून निवडून आले, तर पुणे शहरात खिशे कापायचा कायदेशीर अधिकार आहे असा ठराव तर करू शकत नाही. करू शकतील का ठराव? समजा सारे चोर जरी निवडून आले, का ठराव करू शकत नाहीत? हे नैतिक दृष्ट्या बरोबर नाही आहे, हे मूल्य नाही आहे. म्हणून सारे जरी निवडून आले तर मूल्य सोडून ठराव करायची हिंमत होत नाही. ही ताकद मूल्यांची आहे. आणि मूल्यापासून बाजूला गेलं की समाजाचं काय होतं हे जगातल्या बऱ्याच राष्ट्रांनी बघितलं. मला असं वाटतंय की मला काय फारसं म्हणजे आता का गांधी जन्माला, अरे गांधी जन्माला यायची वाट कोण बघणार आहे? तुझ्या वार्डात तू गांधी हो ना, तुझ्या घराच्या 4 घराच्या भोवताली तू गांधी हो ना. तुला कुठं जगाचा गांधी व्हायला सांगते? काय केलं नाही गांधींनी? गांधींनी लहान लहान शेतकऱ्याचे अर्ज भरण्यापासूनच झाले ना. आणि लोक गांधींना महात्मा बनवलं लोकांनी, गांधी नव्हते महात्मा. आपले खेड्यात एक म्हण आहे बघा, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून. गांधीचे पाय बॅरिस्टर झाले तोपर्यंत सुद्धा दिसले नव्हते. बॅरिस्टर होऊन आले तर हायकोर्टात, मुंबईला हायकोर्टात त्यांना आर्ग्युमेंटला पाठवतं का काय ही भीती वाटायला लागली. म्हणून आफ्रिकेतलं बोलवणं आलं, म्हणून तिकडे निघून गेले. बरं झालं मी माझ्या फजितीपासून तर वाचलो. आफ्रिकेत जाऊन फजिती दुसऱ्या देशात झाली तर झाली, माझ्या तर इथं झाली नाही. इथं बॅरिस्टर गांधी होते, तिथं जाऊन मोहनचंद करमचंद झाले आंदोलनात, पुन्हा कपडे अंगावरले गेले, बापू झाले. आणि सर्वसामान्य जगाने त्यांचा चमत्कार बघितला. का म्हणून महात्मा झाले? लोकांना फार प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या साम्राज्याला शस्त्र हातात न घेता, शत्रूला न मारता युद्ध जिंकता येतं, हे जगाला गांधींनी शिकवलं. म्हणून चर्चिल म्हणाला होता, हे म्हातारं मेलं तर बरं, नाहीतर ह्याच्या नेतृत्वाखाली जर भारत स्वतंत्र झाला तर इंग्रजाचं जगावरलं साम्राज्य नष्ट होईल. त्याचं कारण असं की शस्त्राशिवाय लढता येत नाही आणि गरीब राष्ट्राला शस्त्र घेणं शक्य नाही त्या गरीब जनतेला. म्हणून आपण कायम राज्य करू, शस्त्राविना सुद्धा स्वातंत्र्य मिळवता येतं. हे जर ठसवलं गेलं तर जगावरलं इंग्रजाचं साम्राज्य नष्ट होईल, हे एकट्या चर्चिलला कळालं होतं. म्हणून म्हातारं मेलं तर. आणि ह्या देशात त्या इंग्रजाचं दुर्दैव बघा, ज्या चर्चिलनं गांधीला मरावा अशी अपेक्षा करत होता, त्या चर्चिलच्या पुतळ्याच्या बाजूला ब्रिटिश पार्लमेंटने ठराव घेऊन गांधीचा पुतळा बसवला. कोण केलं गांधीला मोठं? गांधी नव्हते. म्हणून मग नेल्सन मंडेला म्हणाले, भारताच्या लोकांनी जास्त शहाणपणा करायचा नाही. शहाणपणा माझा शब्द आहे, पण त्या स्टाईलमध्ये. ते असं म्हणाले, तुम्ही वकील पाठवला होता, आम्ही महात्मा पाठवला. लोक माणसं मोठे करतात, नेता मोठा करत नाही. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्या. नेता कधीच तुम्हाला मोठा करू शकत नाही तुमची जर ताकद नसेल तर.
मी खेड्यात हमेशा लोकांना आमच्या कार्यकर्त्याला सांगतो, वेलाचा मेलेला भोपळा काड्या टुचून गाढव करून जास्त वेळ थांबत नाही. नेत्याच्या आधाराच्या काड्या टुचून घेऊन कार्यकर्ता कायम स्वरूपाचा तो उभा नाही राहू शकत. आहे त्या परिस्थितीपणे समर्थपणे तोंड देण्याची ताकद आंदोलनातून निर्माण झाली तर नेता गाढव काट्यासारखा बनतो. कुण्याही बाजूने उभा राहिला तर एक काटा समोर असला पाहिजे, तो टोचलाच पाहिजे सत्ताधाऱ्यानं. सत्ता कुणाची असो, माझी असली तरी आपल्या देशाच्या लोकांच्या डोक्यात आहे की सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी सत्तेच्या विरोधात बोलायचं नाही. मी एक उदाहरण सांगतो, माझ्या बाबतीत घडले. मुंबईला अधिवेशन होतं, जॉर्ज फर्नांडिस काही तर मंत्री होते, उद्योग मंत्री का नाही, संरक्षण मंत्री काही, साऱ्या पार्टीचं अधिवेशन होतं. मी त्यांच्याबरोबर राहिलो बरेच. कुमारनी ज्यावेळेस ह्याच्यानंतर मी फिरायला लागलो ते त्यांच्याबरोबर. तर त्या अधिवेशनामध्ये शेतीबद्दलची भूमिका मांडली कुणा? नितीश कुमार कृषी मंत्री होते. ते मला मान्य नव्हते. म्हणजे मी लहान होतो कार्यकर्ता, पण मला मान्य नव्हती. मी हळूच जॉर्जच्या साहेबाच्या कानात म्हणलो की मला बोलायचं आहे याच्यावर, हे फार बेकार चालू आहे. मला म्हणले बोल. नितीश कुमार बसल्यानंतर म्हणलं, समाजवाद्यांनी तुम्हीच सांगितलं ना कमाल जमीनदारान कायदा, किमान जमीनदार कायदा सारा तुम्हीच आणलं, कसणाऱ्याची जमीन तुम्हीच म्हणालो. आणि आता नितीश कुमार भाषणामध्ये कंपन्याला जमीन द्यायची चर्चा करा. मग तुमचं त्यावेळेसचं खरं होतं का ह्या वेळेसचं खरं एकदा आम्हाला कळू द्या ना. मी बोलल्यानंतर असं साऱ्यांना वाटलं की आता जॉर्ज फर्नांडिस त्याच्या भाषणात मला काय तर म्हणते. ते असं म्हणाले की रंगाने पक्षाची भूमिका मांडली आणि ती लोकांची होती. म्हणून कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवा, आम्हाला त्या त्यांनी चुका केल्या पण त्यांनी शिकवलं पण आम्हाला. ते असं म्हणाला की लोकांची भूमिका पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी मांडायला पाहिजे, नंतर पक्षाची, नंतर सरकारची. आता आधी सरकारची, मग त्याच्यासाठी लोक गेले खड्ड्यात. लोकशाहीला मारायला आपण सारे जबाबदार आहोत हे लक्षात घ्या. आणि बेधडक नेतृत्वाच्या समोर बोलायची ताकद निर्माण होणाऱ्या कार्यकर्ते आत्ता नेत्याला नकोय. म्हणून तुम्हाला तुमचं आत्मभान आणि समाजाशी जुळलेला आंदोलनातल्या कार्यकर्त्याला इच्छा नसताना नेत्याला बरोबर घ्यावं लागतं. लोक म्हणतात असं काय हो, गरीब पैसा वाटलेल्या, असं झालंय तसं झालंय. मी म्हणलं भारतातली जनता गांधीच्या मागं होती, पैसा नव्हता. शाईबाबाच्या मागे जातात, तुकारामाच्या मागे जातात, तुकाराम महाराजाच्या, गाडगे महाराजाच्या मागे गेले. सारे भारतीय जनता ही संताच्या, साधूच्या आणि प्रामाणिक माणसाच्या मागे राहते. हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य. पण तो प्रामाणिक असलेला माणूस तो नक्की प्रामाणिक असला पाहिजे, त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे. तोपर्यंत काय कोणी जात नाही. आम्हाला निधी मागताना अडचण येते ना. मी कार्यकर्त्याला मुद्दाम सांगत असतो, दारुडा सुद्धा आपणाला पैसे देईल, दारू प्यायचं सोडून देऊ, तुमचं चांगलं काम आहे. पण दारुड्याची अपेक्षा काय असते माहिती आहे का? माझे पैसे घेऊन जाऊन तुम्ही दारू पिऊ नका. म्हणजे बरं, माझ्या दारूतले पैसे कट करून मी तुम्हाला देतो, पण तुम्ही दारू नका पिऊ. हा विश्वास कार्यकर्त्यांनी निर्माण करावा लागतो की, आणि विश्वासाच्या जोरावर संघटन उभा राहिलेलं, संघटन वैचारिक पातळीवर उभा राहिलेलं तुटत नसतं. युक्रानमध्ये आम्ही सकाळी अनवर बरोबर चर्चा करत होतो. म्हणलं आपल्यातले बी काही गेले. आता नीलम गोरे आमच्या बरोबर खूप राहायच्या, माझ्याकडे उदगीरला पण होत्या. उदगीरचे लोक मला मुद्दाम विचारतात, रंगा तुम्ही हे बरोबर राहतो तो, त्या कुठे गेल्या, तुम्ही कुठं? मी म्हणलं मी तुमच्या जवळ आहे, ते देवेंद्र फडणवीस जवळ आहे, तर काय करणार. पण गावात आमच्याकडे एक म्हण आहे, खूप पाऊस पडला की ज्वारीचे दाणेच येत नाहीत, कणिसाचं उगं पिशारा. ते म्हणलं आम्ही पुष्कळ पेरलं, वापवलं, पाणी मिळालं, खत घातलं, औषध, पण इसाळी गेलं, त्याला काय करणार, त्याला दाना चाललं.
सर्व लोकांच्या बऱ्याच ठिकाणी. पण ज्या दिवशी या लोकांच्या मध्ये शक्ती निर्माण होईल, पक्ष बदलू लोकांच्या, तुम्ही काहीच करायचं नाही. गांधीने सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात गांधीकडे 10 लोक गेले आणि म्हणले आम्हाला पण कार्यकर्ते व्हायचे. मग सोपं आहे म्हणले, कार्यकर्ता होणं फार सोपं आहे. स्वातंत्र्य सैनिक होणं, स्वातंत्र्यात लढणं काय, बाहेर चौकात जा, भारत माता की जय म्हणा, संपलं स्वातंत्र्य सैनिक. ते म्हणले असं कसं, पोलीस पकडून नेतील, जेलमध्ये राहतात, बाहेर आल्यावर त्याच्या संग लढायचं का नाही ते तुमचा निर्णय आहे. लढलो तर स्वातंत्र्य सैनिक होतात, नाही तर घरात बसाल. गांधींनी छोटे छोटे शब्द, उपोषण, तुम्ही घरात उपाशी मेला. आता आम्ही कार्यकर्त्यांना, मजुरांना सांगायचो तुम्ही घरात उपाशी मरताय का नाही, पगार नाही म्हणून, मग तहसीलवर उपोषणाला बसू ना. नाहीतर घरात उपाशी मरून चुली पुढे नवरा बायको भांडून घेण्यापेक्षा सरकार संघ भांडायला तहसीलवर बसा, प्रश्न सुटेल. हे शस्त्र गांधींनी दिले, हे शस्त्र आपल्याला गांधींनी दिले. लोकांच्या मध्ये गांधींनी समजून घेतलं की आमच्या माणसाची ताकद काय भारतीय समाजात. शस्त्र हातात घेऊन लढण्याची नाही आहे, व्यावहारिक पण आहे. पण शस्त्रांनी लढवून आजात, तुझ्यातली ताकद, तुला काहीच करणं होत नसेल तर तू मँचेस्टरचं कापड, परदेशी कापड न वापरता खादी अंगात घाल, बस झालं. ते तर करू शकतो. या छोट्या छोट्या कार्यक्रमातून आंदोलनं शिकवली गेली आणि आम्हाला जे दिलंय त्यांनी ते आम्ही त्याच्यापासून बाजूला जातो. कोण गांधी वाचते हो? ते फालतू त्या व्हॉट्सअपवर गांधीबद्दल एवढं काही येते. पण आता बरं झालं, एक चांगलं केलं बीजेपीने, गांधीला नेहरूला काड्या करण्याच्या नादामध्ये त्यांचं पण बाहेर आलं भरपूर. नाहीतर सावरकराला आपल्याला कोण म्हणत होतं सावरकर माफीवीर आहेत म्हणून? आम्हाला शिकवताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच शिकवलं. आमचं काय ऑब्जेक्शन पण नव्हतं कधी त्याच्यावर. त्यांनी गांधीला काड्या केले आणि म्हणे माफीवीरच झाले. म्हणजे सावरकराचा अपमान बाकीच्या लोकांपेक्षा बीजेपी RSS वाल्यांनी जास्त केला. हे सारं करताना कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्यामध्ये हे ज्ञान जायला पाहिजे. त्याला काय कळतंय नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकाला जेवढं कळतंय तेवढं आपणाला नाही कळत. लोक आपणाला शिकवतात. मी लोकसभेच्या निवडणुका असताना कसं होईल म्हणून गावात चौकात चर्चा करत बसलो होतो. सारे तरुण पोरग, एक बिना शिकलेलं पोरग म्हशी घेऊन चाललं होतं, मला बघून आलं आणि म्हणलं दादा, घडा भरला की आपला पण उलटत आहे, काही चिंता करू नका, तुम्ही बघा तर बघा कसं होतं. म्हणजे त्याला कसं कळालं, लोकसभेला प्रचंड प्रमाणात इथं बीजेपीचा पराभव झाला. हे त्या पोराला जेवढं कळालं तेवढं मला सुद्धा कळालं. लोकाला कळत नाहीये. शिकलेल्या माणसाला उगाचच अहंकार आहे, त्या अडाण्याला का कळत? आणि शिकलेल्या माणसाला हे पण कळत नाही की जाऱ्यात जास्त शिकलेला पोरग म्हणजे अडाणी आणि मोदी बिना शिकलेले हे विश्वगुरु. आपणच चर्चा करतो. म्हणजे आम्ही आधी कन्फ्यूज, पण आमच्यातला कन्फ्यूज काढायला पाहिजे. ते जायचं असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. नुसतं घरात बसून पुस्तक वाचून कन्फ्युजन जात नाही, ते जातच नाही. किती वाचलं तुम्ही, संपादकीय बघा कुणाचे बी, कुण्याही पत्रकाराचे संपादकीय वाचत असताना बरं वाटतं. खाली गेल्यावर निर्णय काय घेतला एवढं लांब लिहिते तर काहीच निर्णय नसते. म्हणजे नक्की काय करायचं सांगणार नाही, ते तुमच्यावर सोडून देते. तू का करायचं सांग ना, म्हणजे तू त्याच्यात सहभागी बघ ना. म्हणजे आम्ही ज्यांचं कौतुक करत होतो अशा संपादकापैकी आम्हाला मराठवाड्यात मिळालेले अनंतराव भालेराव कार्यकर्त्याचा संपादक होता आम्हाला. तुम्हाला मी इथलं पुण्यातलं 53वं मराठी साहित्य संमेलन होतं बहुतेक का 52. पुबा भावे काहीतरी अध्यक्ष होते. म्हणजे आपल्याकडे पेरतात कसं बघ, त्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन केलं. हुसेन दलवाई आणि शमा दलवाईचं लग्न झाल्यानंतर अनिल अवचटनी पुबा भावेची मुलाखत घेतली होती, तेव्हा त्या दोघांचं लग्न झालेलं. पुबा भावे ते किर्लोस्करचं दुसरं काय निघत होतं, मनोहर.
मनोहरमध्ये अनिल अवचटची मुलाखत होती, पुब भावेने दिली. एका हिंदू मुलीच्या पोटी मुसलमानाचा गर्भ वाढतो. त्यांनी खाली असं लिहिलं होतं की माझे डोळे उगाच निळे नाहीत, मी ओरिजिनल आर्य आहे. हे भावेंचे शब्द. मी राशीनला होतो. मला कळालं. मी नीलमला फोन केला, नीलम असं असं झालंय, आपण काहीतरी करायला पाहिजे. ती म्हणले काय करायचं, बारीक एक पत्रक छाप. भावे उवाच. मी म्हटलं जर पुण्यात घालायचं असलं तर उवाच शब्द वापरू म्हणलो. भावे म्हणाले कशाला, भावे उवाच. मग तिने ते पत्रक काढलं. मग मी तसेच कपडे, आम्ही राशीनला, प्रवीणला माहित आहे, कुठे बी वड्यावर आंघोळ करायचो. कपडे धुतले तर धुतले, नाही धुतले तर राहिलं. मग तसंच मी आलो तिकडून बॅग घेऊन. बॅगमध्ये पत्रक घेतलो. 7-8च पुण्यातले आमचे कार्यकर्ते, 8-10. त्यानंतर हे मला वाटतं आणीबाणीच्या नंतर झालेलं होतं. मग आलो. मला सारे कार्यकर्ते पुण्यात म्हणले, अरे 8 जणच आहोत आपण, आता काय करावं. म्हणलं संख्या महत्वाची नाही, ॲक्शन महत्वाची. काय करतोय आपण त्याच्यावर अवलंबून आहे. हे आंदोलनाच्या भागामधला एक भाग. हे संख्या महत्वाची नाही, काय अटॅक करतोय आपण, ॲक्शन काय करतोय, आपलं म्हणणं काय. मी म्हणलं मी मध्यभागी उभारतो, तिकडे 4 जण व्हा आणि इकडे 4 जण व्हा, आणि उगं पत्रक वाटत जायचं. काही करायचं नाही, घोषणा द्यायची ना, फेसणं द्यायचं. पत्रक वाटत गेलो की वाचू आले. बाजूला एक जण वाचता म्हणलं, मायला हे मी आधीच कलरनी काळा, कपडे धुतलेले नको. त्या माणसाला का वाटलं की, त्यानं म्हणलं कोण आहे की आंबेडकराचा, याच्या बायला उगाचच बोंबलत फिरतात कुठे बी म्हणले. झालं त्या एका माणसा. पॅन्थरचं पोरग बाजूला बसलं होतं, त्यानं उचललं खुर्ची घातलं त्याच्या टाळ्यात. घातलं. जे गोंधळ माजला. सुधीर गाडगिळांनी माझी मुलाखत घेतली होती राशींच्या प्रश्नावर. सुधीर गाडगिळ साहित्य संमेलन कव्हर करायला आला. सुधीर गाडगिळ म्हणाला, मला रंगा नक्की कशाला आलाय सांग. मी म्हणलं काय नाही, उगत तू अधिवेशनाला तर नक्की आला नाहीस, नक्की काय करायचं तुला. मग सुधीर गाडगिळांनी ते कव्हर केलं आणि एक जागृत साहित्य संमेलन उधळलं. साहित्य गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गोविंद तळवळकर, ए.बी. शाह हे लोक बसले होते. मी गंबा सरदारांच्या घरी राहतो. मग ते ए.बी. शाहना माहित होतं मी सरदारांच्याकडे असेल म्हणून. मग तिथं चर्चा निघाली, त्याला बोलून घ्या, असं करा. मला बोलवले. गोविंद तळवळकरांनी म्हणले, मला काय तू येणार नाही राशीनला, काय येणार समजतो तू, का स्वतःला मावं समजतो, तू कसं काय साहित्य संमेलन उधळला. कुणाला एवढं शहाणे नव्हतो आम्ही, काही नाही, एवढं मोठ्या माणसाशी बोलणार काय. मी म्हणलं तसं काही नाही, तुझं राशीनचं काम चांगलं आहे, पण तू इथं कशाला गोंधळ घातला. म्हणलं ते बरोबर वाटलं नाही आम्हाला, असं कुठं बोलायचं राहते का म्हणले. स्टेजवर उभा राहून असं किंवा मुलाखत असं देणं, बामणाच्या एका हिंदूच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढतोय वगैरे, त्याचा अधिकार आहे लोक. मग आमचा बी लोकशाहीचा अधिकार आहे त्याला विरोध करायचा आणि गोंधळ घालायचा अधिकार आहे. मग त्याच्यामुळेच गोंधळ झाला ना. मग मला म्हणले, म्हणजे धमकी देण्याच्या वजात, की तुमच्या बातम्या छापण्यामुळे तुम्ही जास्त करायला लागला. म्हणलं साहेब, आम्ही राशीनला राहतो, ते तुमची महाराष्ट्राची भाषा आमच्या राशीनला कुणालाच कळत नाही, तुम्ही नाही छापलं तर बी चालते. कोण वाचू लागले म्हणलं महाराष्ट्र तिथं गावात. त्यांना इतका राग आला. ए.बी. शाहला म्हणले, ह्याला आत्ता इथून हाकलून लावा. ए.बी. शाह म्हणले, हाकलून लावा. खरंच आहे हो, कोण वाचते खेड्यात महाराष्ट्र, कळतच नाही तुमचं, का कळावं म्हणले. त्याच्यानंतर 3 वर्ष माझी बातमी गोळवळकरांनी कधी महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली. 3 वर्ष साहित्य संमेलन उधळलं, मुलाखती घेतल्या. माधव गडकरी, विजय तेंडुलकर माझ्यासाठी राशीनला आले, त्यांनी त्या साहित्य संमेलनावर मुलाखत घेतली. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, मला मुलाखती घ्यायचं सवय नव्हती किंवा मला काही कळत नव्हतं, पण राशींना त्या आंदोलनाने मला शिकवलं होतं. मी एवढंच म्हणालो की तुमच्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या माणसाची जर चर्चा होणार नसेल, ते तुमच्या साहित्य संमेलनाला घेऊन मला का करायचे. नाही, तुझं राशीनचा, तुमची करमणूक इथं साहित्य संमेलनात होते. राशीनला आमचा माणूस मारला त्याची बातमी दिली का तुम्ही? नाही दिली. उधळलेली बातमी दिली म्हणलं. आणि हे आज चालू आहे, आज सुद्धा.
मग आम्ही परिस्थिती बदलणार कशी, विरोध करणार कसा? साहित्य संमेलनामध्ये जर तुम्ही जाहीरपणे असं सांगत असाल आणि साहित्य संमेलन उधळलं, ज्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यावर होण्याच्या ऐवजी जर दुसऱ्या प्रश्नावर चर्चा होत असेल, तर तुमची चर्चा, तुमच्या पेपरमधल्या बातम्या, तुमचं मोठेपण मला घेऊन करायचं काय? पण त्यांना बरोबर माहित आहे. आपणाला अजून एक फसवतात कार्यकर्त्याला हमेशा. कोणीतरी असे मोठे मोठे पत्रकाराचे संपादक बोलवायचे, हे फार काम करतो आदिवासी भागात, ह्याचा करा सत्कार. मला वाटतं मला आपण एवढ्या मोठ्या माणसाने सत्कार केले त्याच्यातच, पण तुम्हाला त्या माणसापासून बाजूला काढायचं असतं तर मूळ हेतू ते राहत. काय मूळ हेतू? ते एनजीओचे पैसे, फॉरेन फंडिंग, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं, पैसा द्यायचा आणि पुन्हा पैसे बंद करायचे, आपला पण तुमचं स्टँडर्ड निघून जातं. माणूस त्या चळवळीपासून बी तुटतो आणि इकडून बी तुटतो. खऱ्या कार्यकर्त्याला जिवंत राहायचं असेल तर सतत लोकांशी नातं असणे, त्यांच्या प्रश्नावर लढत राहणे. आता आम्हाला कशात अडकावलंय? मी यांचं हमेशा बघत असतो शेखतम, कशात अडकावलं आम्हाला? संपूर्ण भारतातल्या तरुण पिढीला धर्मात आणि जातीत अडकवून टाकले. माझ्या नोकरीच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही आणि कार्यकर्ते आम्ही सुद्धा त्याच्यात चर्चेत अडकलो. काहीच प्रश्न विचारायचं म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही गणपती बसवता का? आता म्हणलं लई जण होते, मी म्हणलं गणपती, माझं पोरग बारका असताना, एवढं असताना गणपती जे बसवून गेले ते गणपती उठच ना गेलाय, ते मी बसवू कुठला म्हणलो. आता तसं म्हणलं की बसवला बी झाला आणि उठला बी नाही झाला, त्याला काय करतो, माझ्या तर हातात काय? म्हणजे चर्चा तुम्हाला तिथं न्यायची, गणपतीच्या भोवताली, रामाच्या भोवताली, धर्माच्या भोवताली, जातीच्या भोवताली, ओबीसीच्या आपापसात लढाई. तुम्हाला मी सांगतो, पहिल्यांदा भारतात 50 वर्षापासून मी ह्याच्यात आहे, गावातल्या ओबीसीमध्ये मराठ्यामध्ये जेवढं तेढ निर्माण केलंय आज ह्या लोकांनी, एकमेकाला बोलत सुद्धा नाहीत ते लोक. काय करताय तुम्ही? आम्ही काय करतोय कार्यकर्ते? आमची जबाबदारी आहे का नाही? पण मी बी ज्या दिवशी कार्यकर्ता सुद्धा जातीच्या नावानं ओळखला जाईल त्यावेळेस या देशाचं विभाजन नक्की आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नापासून आंदोलनं जर बाजूला गेले तर ह्या देशाचं भवितव्य नाही. तुम्ही कोण शिकलेले वगैरे लोक, ज्यांनी कुणाला काय करायचं असेल ते तुमच्यासाठी, लोकांसाठी नाही, तुमच्या माझ्यासाठी आपणाला जर इथं नीट राहायचं असेल तर ह्याच्यात सहभागी व्हा. खरं बोला ना, तुम्हाला जास्त काही करायचं नाही, खरं बोलायचं नुसतं. गांधी असं म्हणाले की खरं बोलण्या इतकं तर सोपं काहीच नाही आहे. आपणाला वाटतंय का खरं बोलण्या एवढं अवघड तर काहीच नाही. गांधी म्हणाले खरं बोलण्या इतकं सोपं काय? समजा ही माईक आहे, मी उगा ह्याला वेळूची छडी म्हणलो इथं, आणि बाहेरच्या सभेच्या ठिकाणी जाऊन ह्याला माईक म्हणलं तर तुमच्यापैकी कोणी असलेलं म्हणेल तिथं वेळूची छडी म्हणला आणि इथं माईक कसं का म्हणलं? लबाड बोलायचं असलं तर ध्यानात ठेवावं लागतं. खरं बोलायचं असलं तर खरं समोर असतं ना, त्याला लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणून गांधी म्हणायचं खरं बोलायचं सोपं असतं. आम्ही खरंच बोलायचं बंद केलंय. एक तर खरं बोलत नाही आणि मग जन काहीच बोलत नाही ते चारित्र्यवान. म्हणजे आम्हाला काय काय शिकवलं बघा, जे काहीच बोलत नाही ते चारित्र्यवान. मग गावात एका सभेत मी म्हणलं चारित्र्यवान म्हणजे कसं आहे? ते एका बाजारात एक म्हैस होती, म्हशीला घ्यायला एक गिराईक गेलं. मालकाला विचारलं म्हैस गाभण आहे का? तो म्हणला नाही. दूध देते का? म्हणला नाही. दूध द्यायची शक्यता? म्हणलं नाही. गाभण जायची शक्यता? म्हणलं नाही. आणि मग कसं काय घेऊ? म्हणलं ही इतकी पवित्र आहे की हिचा आणि हल्याचा कवाच संबंध आला. मी त्यांना म्हणलो अशा म्हशी वड्र आपल्या गाडीला झुकतात, पुन्हा तरी गाभा जाईल. आणि आपणाला सवय का पडले? मला का करायचे, तुला का करायचे? इलेस्टेड विकलीमध्येच खुशवंत सिंगांनी भारतीय समाजाबद्दल इतकं उत्कृष्ट जोक लिहिला. ते काय म्हणाले, एकाच्या घराला आग लागली, तिकडून येणाऱ्या माणसाने सांगितलं यार घराला आग लागली आहे. तो म्हणलं मला का करायची?
दुसऱ्याला सांगितलं त्यानं म्हणलं मला का करायचंय, तिसऱ्याला सांगितलं त्यानं म्हणलं मला का करायचंय, चौथ्याला सांगितलं त्यानं म्हणलं मला का करायचंय. अरे तुझ्या घराला लागली आहे, त्यानं म्हणलं मग तुला का करायचंय. ही आहे का नाही आपली परिस्थिती, आहे का नाही. खरं प्रामाणिकपणे मान्य करायचं, मला का करायचं. अजित पवार तिकडले इकडे गेले, मला का करायचे. अरे पण बरोबर नाही का, मग तुला का करायचे. अरे त्यांनी घेऊन 72,000 करोड माफ करून घेतले ना, मग ते कुणाचे गेले. मग तिथे जाऊन त्याच्या पोराने बिहाडले, ते कुणाचे गेले. का नाही अजित पवाराला प्रश्न विचारला पुण्याच्या रस्त्यात. आरमूटपणे बोलतोय तो अजून. लोकांनी भीक मागायची सवय सोडून द्या. मी त्याच्या पोस्टवर लिहिलं होतं, मला बी तुझ्यावर डाका मारायचं जर जमलं असतं तर ते तू विचारायचं बी सोडून दिलं असतं. तिकडं आमच्या इकडे सहकार मंत्री आहे, तो म्हणते आम्ही काय बी म्हणू निवडणुकीत, तुम्हाला गंगा नदी आणून देतो म्हणून. तुम्हाला अक्कल पाहिजे का नाही मागायची. शब्दशः एवढी मस्ती सत्ताधाऱ्याला आपल्या निष्क्रियतेमुळे आलेली आहे, हे पहिल्यांदा आपण आरोपी. आपण लक्षात घ्या, तुम्हाला जिथं जमल तिथं बोला. तुम्हाला बोलणं होत नसलं तर झालेल्या घटनेवर गावात एक चौकात बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा हे किती चोर आहे. परिणाम होतो, होत नाही असं नाही, परिणाम होतो. दोष दुसऱ्याला नुसतं देऊन काय उपयोग. आम्ही पण दोषी आहोत आणि आम्ही आंदोलनामध्ये लांबून बघतो. आणि मग काय म्हणायचं, का चाललंय की त्यांचं तिथं घोषणा देऊ लागले, ते बाबा कशाच्या होते की का नाही, की उभा राहायला सुद्धा वेळ नाही. अहो देवाचं म्हणतात, देवापाशी उभारत नाहीत. तुम्हाला मी सांगतो, एवढे आपले माणसं चालू आहेत. मोटरसायकलवर चालले मंदिराच्या पुढून तर दोन माणसं एक पुढे मागं बसलेला असले की उगा असं मान हलवतात. गाडी उभा करून देवाकडे जाणार, देवावर सुद्धा निष्ठा नाही. मी एका मंदिरापाशी उभा होतो, त्यांना असं केलं, त्याची गाडी उभा केलो, माझं दोस्त होतं. मी म्हणलो मी मानत नाही, तू मानतोस का नाही. मानतो म्हणलं. मग बूट काढ, मध्ये जा, बस 5 मिनिटं. त्याला तर कळू दे खरंच आपला माणूस आहे म्हणून. त्यालाही वगळले, मलाही फसवलं ना म्हणून. आमच्याकडे समाजवादी होते, देव मानत नाही म्हणायचे आणि पाया बी पडायचे. मी म्हणलो कस काय. मी म्हणलो बरोबर आहे तुमचं. नाही बरोबर आहे, बरं असलं तर कशाला उच्चाव, त्याला एक बार टाकून द्या म्हणजे पिढा. ही सायकोलॉजी आहे आमची, ही मानसिकता आहे. आणि जोपर्यंत या मानसिकतेतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत एवढा मोठा देश स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष टिकलाय, पुढे टिकणार नाही. राष्ट्रभक्ती कोण आहे भारत माता नावाचं नेहरूंचं पुस्तक आहे की नुसती भारत माता ही भारत माता नसते. आयुष्यभर आंदोलन केले त्या लोकांनी, आयुष्यभर. आम्हाला बी 5-5 मिनिटं काढता आले पाहिजेत ना राष्ट्र. आम्हाला अभिमानाने सांगतो मी की इंदिरा गांधीची आणीबाणी आली, पुन्हा स्वातंत्र्याच्या स्थापनेसाठी आम्ही आमचं जेवढं काही देता आलं तेवढं दिलं, त्यांना विरोध करून जेलमध्ये गेलो. आता पुढच्या पिढीचा प्रश्न आहे तुमचा, तुमच्या हातात कसली राज्यसत्ता येणार आहे. आणि ती राज्यसत्ता तुम्हाला नको असेल तर आत्तापासून तिनं दाखवलेल्या चुनकेच्या विरोधात तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, छोट्या छोट्या प्रश्नासाठी. आणि आंदोलनाचं वैशिष्ट्य काय असतं, पाण्याचा प्रश्न तुम्हाला परिवर्तनाच्या प्रश्नापर्यंत घेऊन जाऊ शकतो जर तुमच्यात समज असेल तर. एका वार्डात पाणी येत नाही म्हणून पूर्ण पुण्याच्या महानगरपालिकेच्याच प्रश्नासंबंधात तुम्हाला उभा करता येतं, पण आपणाला करायचं काहीच नाही आहे. अहो माझ्या उदगीरमध्ये, आमच्या उदगीरमध्ये गेल्या 50-60 वर्षापासून कुण्याही घराण्याची सत्ता नव्हती, ते केवळ समाजवादी आंदोलनामुळे. आमच्याकडे जेवढे आमदार झाले तेवढे लोकांनी पैसे देऊन केले, जोपर्यंत युक्रांदानी ह्यांच्या चळवळी होत्या तेव्हा. आज नगरपालिकेला 12 कोटी रुपये खर्च, 19 करोड रुपये खर्च केल्यात उदगीरमध्ये उभा राहिलेल्या माणसांनी. आम्हाला विकतच घेतले की रोज 1 रुपया 80 पैशाच्या प्रमाणात आम्ही विकत गेलोय 5 वर्षासाठी. एका मताला 3,000 रुपये, एका मताला 3,000.
आणि तुम्ही असं समजू नका गरीब माणसं पैसे घेतात. प्राध्यापकांनी फोन केलेला मी ऐकलं, आमच्या घरात 3 माणसं आहेत, 9,000 रुपये आणून द्या. कोण थांबवणार आहे? आणि हे जे देशमुख आहेत आमच्याकडले लातूरचे, त्यांच्या समोर मी म्हणलं होतं तुमचं काय बिघडणार आहे हो? तुम्ही निजाम होता तेव्हा चमचेगिरी करून देशमुख राहिलो, आता आमचे शिक्के मारून घेऊन आमदार झालो. आमचं काय? आम्हाला काय मिळालं? आम्ही कुठे गेलो? तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणूस प्रतिनिधी व्हावं म्हणूनच राष्ट्रपतीला एक आणि आपणाला एका मताचा अधिकार दिला ना. अमेरिकेसारखं व्हॅल्युएबल वोट तर नाही आपल्याकडं. काय केलो आम्ही त्याचं? का नाही लोकांना आम्ही सांगत पैसे घेऊन? तुमच्यासारख्या श्रेष्ठ माणसाने आम्ही केलं तर का म्हणतात माहिती का? रोज मड त्याला कोण रड, हे रोज असंच रडत फिरतात. समजा 4 डॉक्टर 4 प्राध्यापकांनी मिळून पत्रक काढून सांगितलं की पैसे घेऊन विकू नका आणि मनाच्या विरोधात मत देऊ नका. का नाही करू शकत आम्ही? का नाही करू शकत? मग वाटोळं झालेल्यावर बोंबलत बसू नका ना, भोगा. सांगता कोणाला? आणि हे आंदोलन आम्ही सोडल्यापासून आमच्या देशावर आलेली ही परिस्थिती आहे. एकाला शेतकऱ्याचं आंदोलन असलं की कामगार म्हणतात त्याच्याकडे जायचं. आणि दुसरं बाबासाहेबाचं एक वाक्य हमेशा लक्षात ठेवायचं, माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं या देशासाठी, की शोषित वर्गामध्ये जातीनं फूट पाडली म्हणून जाती व्यवस्था साऱ्यात जास्त घातक. अजित पवार भ्रष्ट असला तर असला, का झालंय? आपला सोयरा आहे, मराठ्याचा आहे. अरे त्याला तू सोयरा म्हणतो, त्यानं तुला एक बार तर म्हणावं हे माझा सोयरा आहे म्हणून. त्याचा सोयरा अदानी आणि तुझा सोयरा अजित पवार. माती खावाबर जातीत राहो. माती बी आपणच खायची, जातीत आपणच राहायचं. त्यांनी कधीच राहत नाही. आणि पुणे एवढं विचारवंताचं शहर, बातम्या ऐकल्यावर असं वाटतं हे पुण्यात असं कसं काय होईल? 10 माणसं राहू दे, आपण किती हे महत्वाचं नाही आहे. मी केलो, किमान माझी इतिहासात नोंद तर होईल. आग लागलेल्या अरण्याला विजवायसाठी निघालेल्या लोकांनी चिमणीला विचारलं, तुझ्या चुंचीनं काय आग विझणार आहे? चिमणी काय म्हणाली? मी आग लावणाऱ्याच्या बाजूने नव्हते, एवढं तर इतिहासात नोंद होईल, एवढं तर कळेल. आणि हा वाटा आता आपणाला नागरिकाला करा. आम्ही भारतीय लोक अशी शपथ घेतो की, संविधानाची शपथ बाबासाहेबांनी त्यांना नाही दिली, राष्ट्रपतीला, कुणाला, आमदार खासदाराला. बाबासाहेबांनी आम्ही भारतीय लोक अशी शपथ घेतो की. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, गॉड शब्द घालायसाठी खूप प्रयत्न झाला, मतदान झालं, संविधानाच्या गॉड शब्द घातला जावा. जगाच्या पाठीवर सारे संविधान गॉडला अर्पित केलेले आहेत म्हणून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गॉडचा प्रयत्न झाला. वेगवेगळे धर्म, आपले गॉड वेगळे, धर्म वेगळा, म्हणून मग त्याच्यावर चर्चा झाली. मतदान झालं. मतदान होऊन हे ठरलेलं आहे की आम्ही भारतीय लोक अशी शपथ घेतो. संविधानाचं रक्षणाची जबाबदारी नागरिकावर आहे. का मला मिळालेले अधिकार आहेत ते जर हिसकून कुणी घेणार असेल तर माझे अधिकार दुसऱ्यांनी रक्षण करावं हे असूच शकत नाही. आणि मी मुद्दाम होऊन सांगेन की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही साऱ्यांनी जेलमध्ये जायचं, साऱ्यांनीच हे करायचं असं नसतं. परंतु तुमची त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे की नाही गड्या, संविधान मला हात लावू देणार नाही, माझे अधिकार मी कुणाला हिसकून घेऊ देणार नाही. अहो बरोबर आहे हो, पण लेकरं बाळ, मी म्हणलं मग आम्ही संन्याश आम्हाला नाहीत लेकरं. उगाच मनातल्या मनातच भीती निर्माण करायची. काय कुणाचं बिघडत नसतं. मी ज्या दिवशी नोकरी सोडलो त्या दिवशी मला काहीच माहित नव्हतं माझं पुढे काय होणार, कळत बी नव्हतं. किंवा विचार करून मार्क्सवाद वाचून मी निर्णय घेतला नव्हता. गेलो तर गेलो प्रवाहात. लग्न झालं, पोरग झाले, पोरग एकापेक्षा एक चांगले निघाले, झालं ना. माझ्यामुळं काय थांबलं? आपणच आपल्या भोवताली जाळं निर्माण करून आपण आपली ताकद आपली बाहेर पडू देत नाही. आणि आंदोलनाच्या सामुदायिक शक्तीमध्ये सहभागी होत गेल्यानंतर आत्मभान निर्माण होतं आपल्याला.
पाण्याच्या आंदोलनाला बाजूनं घरात बसून बघण्यापेक्षा त्याच्याबरोबर जाऊन ज्यावेळेस समुदायात अधिकाऱ्याच्या पुढे लोक बोलतात, सामान्य लोक सुद्धा. आमच्या इथं आंबाड्याची भाजी चारली होती एका बाईनं डिप्टी कलेक्टरला 72च्या दुष्काळात. ज्वारीच्या पिठात आंबाड्याची भाजी मिसळायची म्हणजे कमी पिठात जास्त भाकरी होतात म्हणून. पगार झाली नव्हती तर एका मजूर बाईनं टोपलं टोक्यावर घेऊन माती टाकणाऱ्या बाईनं डिप्टी कलेक्टरचा शर्ट धरून त्याचं तोंड वाचून त्याच्यात आंबाड्याची भाजीची भाकर घातली. कुठून आली त्या बाईजवळ ताकद? तो समुदाय होता आंदोलनाचा. तिला वाटत होतं, तिला विश्वास होता 100% की ही ताकद माझ्या माग आहे. आम्हालाच आमचा कॉन्फिडन्स नाही, काही नाही हो, कोणी बी नाही गेले, लोकच बेकार झाले. मग आपल्यावरली जबाबदारी झटकायचं काम आहे. 10 जाणं लोकाला, त्याला कळालं असतं तर तुला कशाला विचारलं असतं. आणि म्हणून मग तुम्हाला माझी अशी नम्र विनंती आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची, आम्हाला पुन्हा तुम्ही जमलो, तुम्ही भेटलो, तुमच्याशी बोललं की आम्हाला पण आत्मविश्वास निर्माण होतो की लोक ऐकायलाच्या मूडमध्ये तर आहेत. आणि ऐकणाऱ्यातल्या लोकांनी 4 जणांनी जर सांगितलं तर आमचं बी काम होतं. म्हणजे आम्हाला पण वाटतं की बाबा आपलं काही उपयोग आहे. आणि हे आपल्यावर आता पुढे करावं लागेल, नाहीतर 29ला निवडणूक होईलच असं काही नाही. जाता जाता मी फक्त एक संदर्भ देऊन माझं बंद करणार आहे. 1940 साली गोळवळकर गुरुजीने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की अल्पसंख्याक, ओबीसी आणि या लोकांना साऱ्या जर स्वातंत्र्यानंतर मताचा अधिकार मिळवून हक्क मिळणार असतील तर मी 1000 वर्षे इंग्रजाचा गुलाम राहायला तयार. आणि त्याच गुरुजींनी असं लिहिलंय 95% लोकांना भिकारी बनवा, म्हणजे शेकडो वर्ष सत्ता तुम्हाला चालवता येते. 5% लोक तुमच्या मर्जीचे बनवा श्रीमंत, त्याच्याद्वारे सत्ता चालवा. आता तुम्ही सहज डोळे झाकून विचार करा, 1940ला लिहिलेलं आत्ता बरोबर निघते का नाही? सहज नाही करत, हे ती क्रोनॉलॉजी आहे. वाजपेयींनी संविधानाचा संशोधनाची कमिटी नेमली, वाजपेयीला पाडले लोकांनी. ह्यांनी संविधान बदलणार डायरेक्ट म्हटलं, लोकांनी अल्पमतात आणलं. मग आता संविधान बदलायचा दुसरा मार्ग न म्हणता काय करायचं? पैसे द्या, मतदार विकत घ्या, जात सांगा, धर्म सांगा, आणि एवढं डोक्यात गोंधळ निर्माण करा की कुणाला मत द्यावं ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा तुमच्याजवळ असता कामा नये. आणि साऱ्यात उत्तम उदाहरण तुमच्या आपले मेंदू काढून घ्यायचे. आपण साऱ्या शहाण्या लोकांनी कोरोनाच्या काळात टाळ्या वाजवा म्हणल्यावर वाजवलो का नाही? वाजवलो का नाही? खरं बोलायचं. लाईट लावा म्हणले लाईट लावलो, थाळ्या वाजवा म्हणले थाळ्या वाजवलो. टाळ्या वाजवून जर दुःख कमी होत होतं कोरोनाचं, तर मग इंजेक्शनाच्या संशोधनाची गरज का होती हा प्रश्न का नाही विचारला कोणी? कारण मोदींनी तपासणी केली की अजून ह्यांच्यापाशी मेंदू शिल्लक आहे का नाही ते बघू एकदा. आणि बरोबर तुम्हाला टाळ्या वाजवल्या आणि त्याच्या लक्षात आले की ह्याचे मेंदू आता आपल्याजवळ आहे. म्हणून इथून पुढेचा संघर्ष, माझा मेंदू मला मिळाला पाहिजे हा महत्वाचा आहे. साऱ्यात मोठा संघर्ष माझा मेंदू मला मिळाला पाहिजे हा आहे. ते मध्य प्रदेश मधलं बावा आपणाला तत्वज्ञान सांगायला सुरू केले. शाळा बंद झाल्या. बाबासाहेबांचं म्हणणं, शाळेची घंटी बंद होऊन मंदिराची घंटी वाजायला लागली की समजायचं त्या देशाचा सर्वनाश ठरलेला आहे. काहीच वाटत नाही आपणाला कोणाला. जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, 68,000 शाळा बंद झाल्या. का नाही आंदोलन होत? गरिबाचे पोरं शाळेपासून वंचित झाली. परवा आकडेवारी आली महाराष्ट्र सरकारच्या, 40 का 50,000 मुली शाळेपासून वंचित आहेत. काहीच नाही वाटत. आमची संवेदना संपली आहे. आणि संवेदना संपवणं हे हुकुमशाहीचं पहिलं पाऊल आहे. अविश्वास निर्माण करणं आणि उदासीनता निर्माण करणं हे देशात येणाऱ्या हुकुमशाहीचं पाऊल आहे. आणि 150 वर्ष लढून, 90 वर्ष संघर्ष करून मिळालेलं स्वातंत्र्य कसं बस 75 वर्ष टिकलंय, ह्याच्या पुढे टिकणार नाही जर लोक निष्क्रिय राहिले तर.
बाईवर बलात्कार होते तर लोकसभेत खासदार म्हणते, बाई खासदार म्हणते की बाईने बी जरा कपडे अंगावर चांगले घालायला पाहिजे. तू कोण? आम्ही कुठं चाललोय ह्याचं भान असलं पाहिजे. काही स्टेटमेंट, न्यायाधीश कपडा अंगावरला धरून ओढणे, नाडी सोडणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न मान्य नाही. हे हायकोर्टाचा जज स्टेटमेंट देतोय आणि तो बाहेर फिरतोय. आणि कुण्या पक्षाला घेऊन का जाळायचे? ते काहीतरी करतात कधी का नाही? या पक्षाची हिंमत, जर वोट चोरी होते तर घाला बहिष्कार, नाही निवडणुकाच नाही लढवायच्या, मर तू एकट. बांगलादेशात तसंच झालं ना, एकच बाई लढवत राहिली, सारे पक्ष संपले, लोकांनी निवडणूक आयोगाला जोडे गळ्यात घालून मारलं. आमचं रागच कुठे गेले की फक्त भांडणच करायचं. तर मग शेजाऱ्याबरोबर तुझं पाणी माझ्या घरात आलं, माझं पाणी तुझ्या घरात गेलं, घे मारा मारा. आणि राष्ट्रीय प्रश्न, खरे जर आपण राष्ट्रभक्त असू तर राष्ट्रीय प्रश्न समोर घेऊन संवेदना निर्माण करून जमल तेवढं लोकांची जाणीव निर्माण करणं आणि जाणीवेच्या नंतर संघर्षासाठी लोकाला तयार करणं छोट्या छोट्या माणसाचं काम आहे. आणि संघर्षाविना परिवर्तन होत नसतं हे वास्तव आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हे आपणाला साऱ्याला करायचं आहे. माझ्यासारख्या जमिनीवर काम करणाऱ्या, जमल तेवढं काम करणाऱ्या, मी फार काय करतो अशातला माझा काही दावा नाही. मला जेवढं जमतं, शक्य असेल तेवढं मी पूर्ण वेळ ह्याच्यात काम करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तुम्हाला विनंती आहे की हे सर्व वाचवायचं आपणालाच आहे. नेहरूचं एक भाषण परवा, खरं खोटं मला माहीत नाही, मी कुठं वाचलं नाही जास्त, पण त्यांचं एक भाषण आलं की देश को संभाल के रखो, आने वाले 70 साल में अगर कोई अनपढ़ सत्ता में आ गया तो धर्म के नाम से, जात के नाम से पूरा देश को बर्बाद कर देगा. हे 70 वर्षापूर्वी ज्या माणसाला कळालं त्या माणसाला आपण शिवा देतो. आणि अक्कल नसलेला माणूस विश्वगुरू आहे म्हणे टाळ्या वाजवत घरात बसलो तर ते आपल्या डोंबल्यावर बसणार आहे हे नक्की. कारण हिटलर सुद्धा 9वी पासच होता आणि गोबल्ससारखा माणूस जो अमेरिकन विद्यापीठात शिकलेला माणूस त्याचा प्रचार प्रमुख होता. तसं आपली अवस्था आहे. तीच अवस्था तशीच्या तशी येते. त्याच्यापासून सावध राहणं साऱ्यांना गरजेचं आहे. एवढं बोलून मी माझं संपवतो. आपण माझं शांतपणे ऐकून घेतलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, त्याच्याबद्दल आभार मानतो.